विरारच्या मांडवी परिसरामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह हा संशयास्पद आढळून आला होता, परंतु त्याचा तपास केला असता 72 तासामध्ये मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकाने मात्र या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना बेड्या ठोकलेला आहे। तर यामध्ये जे आहे अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालेलं आहे। यामध्ये भानुप्रताप यादव आणि रोशन यादव अशा या दोन आरोपींना अटक करण्यात येत आलेला आहे। त्याच्यामधला एक पती असून पतीचा जो सहकारी होता याच्या मदतीने या महिलेची निग्रहपणे हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर पोलिसांनी यावरती सखोल तपास करून 72 तासाच्या आत या आरोपीला अटक केला असल्यामुळे या गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे। नेमकं यावरती पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहे त्या देखील आपण पाहूया। कसा गुन्ह्याचं स्वरूप आहे, कशा पद्धतीने या सर्व गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे? दिनांक 21 मार्च रोजी आपल्याला मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावाच्या शिवारामध्ये 25 ते 30 वयोगटातील एका महिलेचा मृतदेह मिळाला होता। मृतदेह तिच्या गळ्यावर असणाऱ्या खून आणि डोक्याचे जखम यावरून प्राथमिकदृष्ट्या तो महिलेचा कोणीतरी खून केला असल्याचा संशय होता आणि त्याप्रमाणे मांडवी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आला होता। महिलेची ओळख पटत नसल्याने पहिले 2-3 दिवस आपली त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी आपल्याला गेले। गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस आयुक्त यांनी यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट 3 यांनासुद्धा समांतर तपास करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगानं युनिट 3च्या पथकाने सर्व लगतचे जे घटक आहेत पोलीस घटक इथले सर्व मिसिंग्सचे वगैरे दररोज आम्ही तपासणी करत होतो। त्याचबरोबर घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेले CCTV फुटेज याचंसुद्धा अवलोकन करण्यात येत होतं आणि दरम्यान 4-5 दिवसामध्ये काही कुठं असले मॅच होणारे आपल्याला असं काही मिसिंग रजिस्टर झाल्याचं दिसून येत नव्हतं। मग नंतर एक ठिकाणी आपल्याला छोटासा क्लू भेटला की घटनास्थळाकडे काही मोटरसायकली आल्याचं आपल्याला दिसलं होतं। त्या मोटरसायकल आणि त्यांचं टायमिंग याच्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस करून आपण काही सस्पेक्ट 6-7 आपण झिरो डाऊन केले होते आणि त्यापैकी एक सस्पेक्ट जे होते त्यांना आपण इंट्रॉगेशन केल्यानंतर पुढं मग आपल्याला हे निष्पन्न झाले की त्यांनी हा खून केलेला आहे। सर, नेमका काय क्लू आपल्याला मिळालेला होता त्याच्यामध्ये की ज्याच्यामुळे तुम्ही ह्या गुन्ह्यापर्यंत पोहोचू शकता? आपल्याला घटनास्थळाकडं काही मोटरसायकल गेल्याचं आपल्याला एक दिसलं होतं। तो आपण टाईम झिरो डाऊन केला होता आणि त्या पिरियडमध्ये मग त्या ठिकाणी कोणतं मोबाईल वगैरे ॲक्टिवेट होते का, इतर काही हे होतं का, त्याचं पुढं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला सस्पेक्ट काही एक 10-15 आपल्याला नंबर्स भेटले होते। महिलेचं नाव काय आहे, आरोपी कोण आहे आणि नेमकं ह्या घटना कशामुळे घडलेली आहे? महिलेचं नाव प्रिया कुमारी आहे आणि आरोपी जे आहे तिचा नवरा आहे। साधारण 2016 पूर्वी त्यांचं UP आझमगड या ठिकाणी लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि तोपासून ती महिला जी आहे ते मूळ घरीच थांबली होती, याची म्हणजे सासरी थांबली होती आणि हा मुलगा जो आहे हा इकडं कामाला होता, जवळजवळ 10-1 वर्ष हा इकडं मुंबई परिसरामध्ये काम करतो, नालासोपाऱ्याला राहतो आणि त्याला संशय होता की महिलेचे काहीतरी अनैतिक संबंध आहेत। त्या कारणावरून त्यांनी त्या मिसेसला इकडे 1-2-3 दिवसापूर्वी बोलवलं होतं आणि मग नंतर त्या दिवशी काहीतरी खोटं सांगून तिला घरातून तो घटनास्थळाकडे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याचा खून केल्याचं तपासामध्ये